नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 11 फेब्रुवारी 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या काही महत्त्वाच्या आपण वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहूयात रिव्हिजनसाठी. तर कालचा आपला महत्त्वाचा पहिला प्रश्न होता, तर सुनेत्रा पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार अधिकृतपणे केव्हा स्वीकारला आहे? तर ती तारीख सर्वांनी लक्षात ठेवा. 10 फेब्रुवारी 2026 या दिवशी स्वीकारला आहे. यानंतर 10 फेब्रुवारी हा दिवस जगभरामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर जागतिक कडधान्य दिवस म्हणून साजरा केला जातो. यानंतर आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटील यांचे अपघाती निधन झाले आहे, तर ते कोणत्या जिल्ह्यातील होते? तर ते होते छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील. यानंतर चौथा प्रश्न, 22वा उपेंद्रनाथ ब्रह्म सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर ग्याल्युम आशी दोरजी वांगमो वांगचुक यांना. यानंतर 12वी आशियाई इंडोर ॲथलेट्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये आपल्या भारत देशाने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर आपल्या भारत देशाने एकूण 5 पदके जिंकली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एक सुवर्ण पदक आहे, 2 रौप्य पदक आणि 2 कांस्य पदकांचा यामध्ये समावेश आहे. तर एकूण 5 पदके होत आहेत. यानंतर भारत कोणत्या देशासोबत संरक्षण, सागरी सुरक्षा, पायाभूत सुविधा आणि डिजिटल सोल्युशन्ससह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केले? तर सेशेल्स या. यानंतर पुढील प्रश्न, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये आपल्या भारत देशाचा कितवा क्रमांक आहे? तर 45वा क्रमांक आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, 14व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर महाबळेश्वर मध्ये करण्यात आले आहे. यानंतर संतोष ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद कोणत्या संघाने नुकतेच जिंकले आहे? तर सर्व्हिसेस या संघाने नुकतेच जिंकले आहे. यानंतर 10वा प्रश्न कालचा आपला शेवटचा प्रश्न होता, तर प्रगत ड्रोन विरोधी प्रणाली लागू करणारे आपल्या भारत देशातील पहिले बंदर प्राधिकरण कोणते ठरले आहे? तर व्हीओ चिदंबरनार बंदर प्राधिकरण ठरले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत. आज तारीख आहे 11 फेब्रुवारी 2026 ही. तर आजचा आपला पहिला आणि खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न पाहून घेऊयात. तर आपल्या भारतातील पहिल्या 100% दृष्टीहीन महिला न्यायाधीश कोण बनल्या आहेत? तर त्यांचे नाव काय आहे? सर्वांनी लक्षात ठेवा. तर थान्या नाथन सी असे त्यांचं नाव आहे. काय? तर थान्या नाथन सी. ठीक आहे, ऑप्शन ए हे योग्य उत्तर असणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या भारत देशातील पहिल्या 100% दृष्टीहीन महिला न्यायाधीश थान्या नाथन सी ह्या बनल्या आहेत. तर फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांनी हा ऐतिहासिक टप्पा गाठला आणि त्यांच्याबद्दलची आपण महत्त्वाची माहिती देखील खालीलप्रमाणे सविस्तर पाहून घेऊयात. तर राज्य तर त्या केरळ राज्यातील आहेत आणि नुकतीच त्यांची केरळ न्यायिक सेवा परीक्षेद्वारे सिव्हिल जज म्हणजेच काय तर ज्युनियर डिव्हिजन पदासाठी निवड झाली आहे. तर त्यांची कामगिरी, तर त्यांनी दिव्यांग उमेदवारांच्या गुणवत्ता यादीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आणि त्यांचे शिक्षण तर 24व्या वर्षी थान्या यांनी कन्नूर विद्यापीठातून LLB पदवी प्राप्त केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर त्यांची पार्श्वभूमी, तर त्यांनी ब्रेल लिपी आणि स्क्रीन रीडिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने आपले शिक्षण पूर्ण केले आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने 2025 मध्ये दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निकालानंतर ज्यामध्ये दृष्टीहीन उमेदवारांना न्यायिक सेवेसाठी पात्र ठरवण्यात आले, त्यांचा हा मार्ग मोकळा झालेला आहे. तर थान्या या केरळच्या पहिल्या आणि आपल्या भारताच्या पहिल्या 100% दृष्टीहीन महिला न्यायाधीश ठरल्या आहेत. खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वांनी हा प्रश्न पॉइंट करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. यानंतर यापूर्वी 2013 मध्ये राजस्थानचे ब्रह्मानंद शर्मा हे आपल्या भारतातील पहिले 100% दृष्टीहीन न्यायाधीश बनले आहेत. हा देखील खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न आहे दुसरा. तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करणारे आपल्या भारत देशातील पहिले राज्य कोणते राज्य ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ते आहे आपले महाराष्ट्र राज्य ठरले आहे. कोणते राज्य? तर आपले महाराष्ट्र राज्य
तर दुसरा प्रश्न देखील खूप जास्त महत्त्वाचा ठरणार आहे 2026च्या येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी. तर विद्यार्थ्यांनो, शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना करणारे आपले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे आणि या निर्णयाची महत्त्वाची वैशिष्ट्ये देखील आपण पाहूयात. तर स्थापना राज्याच्या कृषी विभागाने 10 फेब्रुवारी 2026 रोजी या राज्यस्तरीय टास्क फोर्सची घोषणा केली आहे. यानंतर याचा उद्देश तर केवळ आर्थिक मदत न देता शेतकऱ्यांच्या मानसिक, सामाजिक आणि हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या सामंजस्यावर एकत्रितपणे उपाययोजना करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. आणि याचे नेतृत्व तर या टास्क फोर्सचे नेतृत्व कृषी विभागाच्या विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक रफिक नाईकवाडी करणार आहेत. तर याचे स्वरूप काय आहे, तर या कृती दलामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतच मानसिक आरोग्य तज्ज्ञ, कृषी समाजशास्त्रज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञांचाही समावेश करण्यात आला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या टास्क फोर्स मार्फत आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करून जिल्हा स्तरावर अंमलबजावणीसाठी ठोस कृती आराखडा तयार केला जाणार आहे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोठे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. तर हा देखील प्रश्न महत्त्वाचा घेतलाय. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, कोल्हापूर या ठिकाणी. कोठे, तर कोल्हापूर. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील विकासवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. आणि स्थळ तर विकासवाडी, करवीर तालुका, कोल्हापूर. आणि जमीन तर या प्रकल्पासाठी 12.76 हेक्टर म्हणजे सुमारे 30 एकर शासकीय जमीन विनामूल्य उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. आणि याचे महत्त्व तर यामुळे कोल्हापूर शहरामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट सुविधा निर्माण होणार असून जागतिक क्रीडा नकाशावर कोल्हापूरचे स्थान उंचावणार आहेत. तर प्रक्रिया तर ही जमीन कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न. कोणत्या देशामध्ये सलग चौथ्या वर्षी लोकसंख्येमध्ये घट नोंदवण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, चीन या देशामध्ये. कोणत्या देशामध्ये? तर चीन या. तर विद्यार्थ्यांनो, जगातील अनेक देशांमध्ये लोकसंख्या कमी होत असताना जपान हा असा देश आहे जिथे सलग अनेक वर्षांपासून गेल्या 14 ते 15 वर्षांपासून लोकसंख्येची मोठी घट नोंदवण्यात आली आहे. मात्र जर आपण नुकत्याच चर्चेत असलेल्या आणि विशिष्ट कालावधीचा विचार केला तर चीन या देशात सलग दुसऱ्या वर्षी लोकसंख्येची घट दर्शवण्यात आली आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, पाचवा प्रश्न. नवी दिल्ली येथे सायबर सक्षम फसवणूक रोखणे या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोणी केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, अमित शहा यांनी. कोणी? तर अमित शहा यांनी. तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर नवी दिल्ली येथे 10 फेब्रुवारी 2026 रोजी सायबर सक्षम फसवणूक रोखणे व परिसंस्था मोडीत काढणे या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे. तर या परिषदेबाबतची महत्त्वाचे तपशील देखील आपण खालीलप्रमाणे पाहूयात. तर आयोजक तर केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआय आणि भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र यांनी संयुक्तपणे ही परिषद आयोजित केली होती. आणि उद्घाटन तर अमित शहा यांनी या परिषदेमध्ये बीज भाषण केले. आणि विशेष उपक्रम तर या कार्यक्रमादरम्यान त्यांनी सीबीआयच्या नवीन सायबर गुन्हे शाखेचे उद्घाटन केले आणि I4C च्या राज्य सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या S4C डॅशबोर्डचे अनावरण केलेले आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, मुख्य उद्देश तर सायबर गुन्ह्यांचा सामना करणे, डिजिटल पायाभूत सुविधांचे संरक्षण करणे आणि सायबर सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट करणे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये खूप जास्त महत्त्वाचे मी प्रश्न घेतले आहेत. म्हणून आजच्या व्हिडिओचं मी लाईकचे टार्गेट फक्त 200च ठेवलेलं आहे. किती? तर फक्त 200. तर सर्वांनी लवकरात लवकर आपले 200 लाईक पूर्ण करा. आपल्या व्हिडिओला हजारो व्ह्यूज जातात, पण खरंच खूप विद्यार्थी कमी लाईक करत असतात. म्हणून तुम्ही लवकरात लवकर आपले लाईक पूर्ण करत जा.
आणि मी शेवटी तुमच्यासाठी काल झालेल्या चालू घडामोडीचा प्रश्न देखील देत असतो. त्याही प्रश्नाचे उत्तर मला कॉमेंटमध्ये कळवा. तर विद्यार्थी मित्रांनो, मला कॉमेंटमधलं उत्तर आणि लाईक पूर्ण झालेलं पाहून उद्याचा व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन मिळतं. असेच मी महत्त्वाचे प्रश्न घेऊन दररोज येत जाईल. फक्त तुम्ही हे टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात. यानंतर 6वा प्रश्न, भारतीय हवाई दलाचा म्हणजेच IAFचा सर्वात मोठा महत्त्वाचा सराव वायू शक्ती 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, पोखरण राजस्थानमध्ये. कोठे? तर पोखरण राजस्थानमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये कदाचित सर्व प्रश्न खूप जास्त महत्त्वाचे ठरणार आहेत. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत थोडाही स्किप न करता पहा. आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय कॉमेंटमध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारतातील हवाई दलाचा म्हणजेच IAFचा सर्वात मोठा वायुशक्ती 2026 हा हवाई सराव राजस्थानमधील जैसलमेर येथील पोखरण फील्ड फायरिंग रेंज येथे आयोजित करण्यात आला आहे. आणि हा सराव फेब्रुवारी 2026 मध्ये म्हणजेच अंदाजे 27 फेब्रुवारी रोजी होणार असून यामध्ये राफेल, सुखोई सह 100हून अधिक लढाऊ विमाने आपली क्षमता दाखवणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, वायुशक्ती 2026 चे महत्त्वाचे मुद्दे आपण घेतलेले आहेत पॉइंट नुसार. तर स्थळ सर्वांनी लक्षात ठेवा, पोखरण फील्ड फायरिंग रेंज जैसलमेर राजस्थान. आणि याचा उद्देश आहे युद्ध सदृश परिस्थितीमध्ये आक्रमक आणि बचावात्मक क्षमतांचे प्रदर्शन करणे. आणि याची वैशिष्ट्ये काय आहे? तर दिवस रात्र चालणारा हा सराव असून यामध्ये अचूक हल्ल्यांचा सराव केला जाणार आहे. आणि सहभाग तर राफेल, सुखोई, तेजस यांसारखी फ्रंटलाईन विमाने आणि हेलिकॉप्टरचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सराव पाकिस्तानच्या सीमेजवळ होत असल्यामुळे अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. यानंतर 7वा प्रश्न सर्वांनी पाहून घेऊयात. तर दिल्ली सरकारने राजधानीतील मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी कोणती योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, लखपती बिटिया योजना. कोणती? तर लखपती बिटिया योजना ही. तर विद्यार्थ्यांनो, दिल्ली सरकारने मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी लखपती बिटिया योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर फेब्रुवारी 2026 मध्ये मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या योजनेची घोषणा केली आणि ही योजना 2008च्या जुन्या लाडकी योजनेची सुधारित आवृत्ती आहे. यानंतर या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये देखील पाहूयात. तर आर्थिक मदत, तर या योजनेअंतर्गत मुलींना जन्मापासून ते पदवीपर्यंत एकूण 56,000 रुपये टप्प्याटप्प्याने दिले जाणार आहेत. आणि परिपक्वता रक्कम, तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्याजासह ही रक्कम 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त होईल, जी मुलींना भविष्यातील गरजांसाठी मिळणार आहे. आणि टप्पेवार वाटप, तर मुलींच्या जन्मावेळी 11,000 रुपये आणि त्यानंतर इयत्ता पहिली, 6वी, 9वी, 10वी आणि 12वी मध्ये प्रवेश घेतल्यावर प्रत्येकी 5,000 रुपये दिले जाणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, तसेच पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण केल्यावर 20,000 रुपये दिले जातील. आणि पात्रता, तर ही योजना दिल्लीमध्ये किमान 3 वर्षापासून वास्तव्यास असलेल्या आणि वार्षिक उत्पन्न 1.20 लाख रुपयांपेक्षा म्हणजे 1,20,000 रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलींसाठी लागू होणार आहे. तर पूर्णपणे ऑनलाईन प्रक्रिया आहे ही. आणि विद्यार्थ्यांनो, अर्ज करण्यापासून ते पैसे मिळण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया पारदर्शकतेसाठी ऑनलाईन असणार आहे. आणि या योजनेचा मुख्य उद्देश आहे आर्थिक अडचणींमुळे मुलींचे शिक्षण अर्धवट सुटू नये आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा असणार आहे. यानंतर 8वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या म्हणजेच IOCच्या सदस्यपदी नुकतीच निवड होणाऱ्या इराणची पहिली महिला कोण बनली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, सोराया आघाई असे त्यांचे नाव आहे. काय? तर सोराया आघाई. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी निवड होणारी इराणची पहिली महिला सोराया आघाई हाजियाघा ही बनली आहे. तर 4 फेब्रुवारी 2026 रोजी इटलीतील मिलान येथे झालेल्या 145व्या IOC सत्रादरम्यान तिची निवड करण्यात आली आहे. तर विद्यार्थ्यांनो, ऐतिहासिक निवड, तर सोराया आघाई या इराणच्या पहिल्या महिला
IOC सदस्य असून त्या समितीच्या सर्वात तरुण सदस्यांपैकी एक आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, पृष्ठभूमी तर त्या इराणी बॅडमिंटनपटू असून त्यांनी टोकियो 2020 ऑलिम्पिक मध्ये भाग घेतला होता. तर मतदान 107व्या IOC सदस्य म्हणून त्यांची 95-2 या मताधिक्याने निवड झालेली आहे. आणि कालावधी तर अघाई यांचा 8 वर्षांचा कार्यकाळ 2036च्या उन्हाळी खेळांसाठी यजमान निवडण्यासह इतर धोरणात्मक निर्णयामध्ये सहभाग घेईल. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न 9 पाहून घेऊयात. तर जागतिक सरकार शिखर परिषद 2026 चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन डी, दुबईमध्ये करण्यात आले आहे. कुठे करण्यात आले आहे? तर दुबईमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक सरकार शिखर परिषद 2026 म्हणजेच वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2026 चे आयोजन दुबई, संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE येथे 3 ते 5 फेब्रुवारी 2026 दरम्यान करण्यात आले आहे. आणि या भविष्यातील सरकारांना आकार देणे या थीम अंतर्गत होणारी ही परिषद. तर विद्यार्थ्यांनो, या मालिकेतील सर्वात मोठी आवृत्ती ही मानली जाते. यानंतर महत्त्वाचे मुद्दे आहेत. स्थान दुबई लक्षात ठेवा. आणि विद्यार्थ्यांनो, दिनांक 3 ते 5 फेब्रुवारी 2026 होता. मुख्य थीम भविष्यातील सरकारांना आकार देणे. आणि याचा उद्देश काय? तर जागतिक सहकार्य, प्रशासकीय नवोपक्रम व भविष्यातील संधींवर चर्चा करणे. आणि हे शिखर संमेलन दरवर्षी दुबईमध्ये आयोजित केले जाते, जिथे जगभरातील नेते आणि धोरणकर्ते भविष्यातील आव्हानांवर चर्चा करण्यासाठी एकत्र येतात. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 10वा आणि शेवटचा प्रश्न, आणि हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे. सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 11 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. केव्हा? तर 11 फेब्रुवारी या दिवशी. तर विद्यार्थ्यांनो, विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ वुमन अँड गर्ल्स इन सायन्स दरवर्षी 11 फेब्रुवारी म्हणजेच आज या दिवशी साजरा केला जात असतो. आणि हा दिवस विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी, त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी युनेस्को आणि संयुक्त राष्ट्रांद्वारे साजरा केला जात असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची माहिती काय असणार आहे? तर मुद्दे पाहूयात आपण. तर सुरुवात, तर संयुक्त राष्ट्र महासभेने 2015 मध्ये या दिवसाची घोषणा केली आहे. आणि याचा उद्देश आहे विज्ञानातील लैंगिक समानता म्हणजेच जेंडर इक्वेलिटी आणि महिला मुलींना संधी मिळवून देणे. आणि याची थीम सर्वांनी लक्षात ठेवा. दरवर्षी या दिवसासाठी एक विशिष्ट थीम निवडली जाते. आणि हा दिवस जगभरातील मुलींना वैज्ञानिक क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे. आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तुम्ही तर पाहिलाच असेल. खूप सोपा प्रश्न आहे. तर प्रश्न पाहूयात. सुनेत्रा पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार अधिकृतपणे कधी स्वीकारला? तर सर्वांनी मला या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंट मध्ये कळवायचं आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी कॉमेंट मध्ये सांगा, म्हणजे मला पुढील व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन मिळत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला 200 लाईकचे टार्गेट पूर्ण करायचं आहे. किती? तर फक्त 200 लाईकच ठेवलेला आहे मी. आणि विद्यार्थ्यांनो, जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.